राज्यातील सरकारी शाळांमधील 43 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, त्यासाठी 257 कोटी 86 लाखांची तरतूद. विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजेही दिले जाणार. विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण बाधितांना सानुग्रह अनुदान, प्रकल्पासाठी 30 हेक्टर जागेचं संपादन. प्रकल्पाबाबत जिल्हा स्तरावर बैठक घेऊन अहवाल देण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश. विनाअपघात एसटी सेवा देणाऱ्या चालकांना बक्षीस देणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. जितकी वर्ष विनाअपघात सेवा तितक्याच रोख रकमेने सन्मान करण्याचा निर्णय. भरपावसात धूळ नियंत्रणासाठी पाणी मारायला निघाली गाडी, उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. 11वी ऑनलाईन प्रवेश शुल्कात कपात, यंदा 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन, त्यामुळे शुल्क कपात. आधी मुंबईत 225 रुपये तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये असणारं शुल्क आता 100 रुपयांवर. पुणे शहरात एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच कार्यान्वित, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी एआय आधारित 1200 सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण कक्षाचं काम अंतिम टप्प्यात. वाशिम जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर, पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट, अनेक भागांमध्ये कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या. इगतपुरी कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचं आयोजन, विभागाची पथकं पीक आणि फळबागांच्या लागवडीची माहिती गावोगावी जाऊन देणार.